नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आजचा व्हिडिओ म्हणजे ना आपला घरगुती उपाय करायचा आहे ह्या उन्हाळ्यामध्ये। की कसं आहे की आता उन्हाचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे, त्याच्या कारणाने आहे ना आपल्या कोंबड्यांना आहे ना उष्णतेचं प्रमाण जास्त वाढल्यामुळं काय झालेलं आहे की त्यांची जी टॉयलेटची जागा असते ना, म्हणजे अंडी देण्याची जागा, तर ती आहे ना काय होतं, अंडी जेव्हा बाहेर येतं ना त्या टायमाला अंड्यातून आहे ना त्यांचं अंग बाहेर येतं, ते अंड्यातून ते लाल रक्त त्या अंड्यांना लागतं। याचा अर्थ काय होतो की उन्हाळ्यात जी उष्णता वाढलेली असती तर त्यांच्या शरीरामध्ये आहे ना पाण्याचं प्रमाण कमी, आणि दुसरं कारण म्हणजे काय होतं की त्यांची अंडे देण्याची क्षमता पण पूर्णपणे कमी झालेली असती, की त्यांच्या अंगात ताकद नाही राहत या उन्हाळ्यामध्ये, आणि एकदम कोंबडी अशी हलकी हलकी लागते, वजन कमी होतं। आणि दुसरं कारण म्हणजे काय होतं, ज्या टायमाला आज आपल्याला जो वापर करायचा आहे ना ह्या लिंबू पाण्याचा, तर तो वापर का करायचा त्याचं मी आज विश्लेषण सांगणार आहे। तर व्हिडिओ पूर्णपणे बघा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा। तर कारण पहिलं काय आहे की ज्या टायमाला आपण ह्या फळं भाज्या टाकतो, बाजरी टाकतो आणि तांदूळ टाकतो, आणि ह्याचं काय होतं की त्यांचं आहे ना पचनक्रिया आहे ना होत नाही, त्यांची ॲसिडिटीचं प्रमाण वाढतं, ते काय आपल्याला कळून येत नाही। त्यामुळं काय होतं की लिंबूमध्ये आहे ना सायट्रिक ॲसिड असल्यामुळे आहे ना आपल्याला पण आहे ना की बॉडी रिकवर करायला आहे ना त्याचं आहे ना फायदा होतो। तर त्याचप्रमाणे आहे ना कोंबड्यांवरती पण तो परिणाम होतो। ज्या टायमाला आपण लिंबू पाणी त्यांना देतो ना, त्याच्यामुळं काय होतं की त्यांच्या आहे ना बॉडीवरती आहे ना रोगप्रतिकार शक्ती वाढण्याचं प्रमाण हे जीवनसत्व लिंबूमध्ये असल्या कारणाने ते त्यांच्या बॉडीवरती आहे ना रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचं काम करतं, आणि त्यांच्या टॉयलेटवरती पण आहे ना कसं होतं की जी ती पातळ विष्ठा करतात तर ते पण कमी होतं, आणि जे अंडी घालायच्या टायमाला जे त्यांच्यामध्ये जी ताकद नसती ना तर ते सुद्धा त्यांच्यात कमी होतं। तर ते ओळखण्याचं कारण कसं, ज्या टायमाला आपली कोंबडी अंड घालते ना त्यावेळेला आहे ना त्या अंड्यातून आहे ना त्यांचं आहे ना रक्त पण कधी कधी बाहेर येतं, तर ते प्रमाण याच्यामुळे आहे ना कमी होतं, आणि सायट्रिक ॲसिडमुळे त्यांच्या बॉडीवरती जे ते पचन न झाल्यामुळे आहे ना त्यांना कच्चं अन्न पचन न झाल्यामुळे आहे ना त्यांना हे लिंबू पाणी देणं जास्ती गरजेचं असतं। त्याच्यामुळे त्यांचे पचनक्रिया पण वाढती आणि अंडी उत्पादनात पण वाढ होती। भरपूर प्रमाणात लिंबू पाणी जर दिलं तर त्यांच्यासाठी या उन्हाळ्यामध्ये आहे ना खूप चांगलं आहे। तर आणि लिंबू ज्या टायमाला आपण पाण्यामध्ये देतो 1 लिटर पाण्यामध्ये आहे ना तर त्याचं काय प्रमाण नाहीये, आपण जसं आपल्याला आपण लिंबू पाणी घेतो त्याचप्रमाणे कोंबड्यांना सुद्धा आहे ना ते लिंबू पाण्याचा वापर करायचा। फक्त एवढंच आहे की जे लिंबांच्या बिया असतात ना त्या बाजूला काढायच्या, त्याच्यात एक पण बी जाऊन द्यायचं नाही। त्याच्यामुळे काय होतं की अंडी उत्पादनामध्ये घट होती, त्याच्यामुळे आहे ना लिंबूमध्ये जे त्याच्या बिया असतात त्या पूर्णपणे साईडला करायच्या आणि लिंबू पाणी त्यांना द्यायचं। तर मी कसं देते ते पहा तुम्ही। आता पहिली जी लोक आहेत ना तर त्यांच्याकडे काय औषधं नव्हती, तर हा वापर आहे ना पूर्वीपासूनच हे करतात, वापर करतात। तर त्या दिवशी सहज माझी एक चुलती आली होती। आताची लोक काय म्हणतात ट्रेनिंग घ्या, हे घ्या ते घ्या। पूर्वी काय लोकांना गावच्या बायांना काय ट्रेनिंग नव्हती,
तरी त्यांच्याकडे जवळजवळ 30-40 कोंबड्यांचा वापर आपला घरगुती चालू असायचा. तर त्या दिवशी माझी चुलती आली होती, तर एक विचार करा की तिने काय प्रशिक्षण घेतलंय का काय घेतलंय. तर मला सहज वयस्कर आहे माझी चुलती, तर ती आली आणि ती मला काय म्हणली की सपाट भांड्यामध्ये आहे ना पाणी ठेवायचं, जेणेकरून जर कोंबड्यांना जर गरम जर झालं तर त्याच्यात जाऊन उभ्या राहतात. मग आपल्याला जुन्या म्हाताऱ्यांपासून जे आपल्याला ज्ञान मिळतं तेच खरं आहे का नाही. आता हे बघा, हे पाणी आहे ना इथं ठेवलंय आम्ही, ते जर कोंबड्यांना जर गरम झालं तर त्याच्यात जाऊन आहे ना कोंबड्या आपल्या उभ्या राहतात. त्यांचं उष्णता कमी करण्याचं प्रमाण कसं, आपण जे सपाट भांड्यामध्ये पाणी ठेवतो ना त्याच्यात जाऊन त्या उभ्या राहतात. त्याच्याने सुद्धा आहे ना कोंबड्यांना त्यांची उष्णता कमी होण्याचा फायदा होतो. आपण मेडिसिन समजा आपल्या कोंबड्या जर आपल्याच्याने जर घरगुती उपायाने जर जास्तीच जर झालं काय, तर तसा तर रोग यायच्या आधी आपण आपल्या घरगुती उपाय पण एखाद्या वेळेला जर जास्तीत जर झालं तर मेडिसिन देणं पण गरजेचं आहे. आणि आपण देतो पण जेणेकरून उन्हाळ्यामध्ये जेवढं आपल्याकडून होईल तेवढं आपलं केलं पाहिजे. असं आम्ही आणलेलं आहे सगळं. लेक्झिन पावडर वापरते, वायमरल वापरते, परत प्रोटीनची पावडर वापरते, सगळं वापरते मी. पण हे पण लिंबू पाणी पण देणं गरजेचं आहे आणि मेडिसिन पण देणं गरजेचं आहे. त्याच्यात थोडंसं मीठ टाकणार आहे. मिठामुळं सुद्धा आहे ना त्यांच्या शरीरात पाणीचं प्रमाण आहे ना जास्ती वाढतं. त्यामुळे लिंबू पाणी आणि मीठ याचं प्रमाण द्यायचं. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.